पाटील, शेतकऱ्यांच्या बद्दलची सगळी समस्या तुम्ही ऐकून घेतली. तुम्ही आधीपासून शेतकऱ्यांच्या भूमिकेवर आहे. आता ज्या पद्धतीनं व्याजाची वसुली सरकार करत आहे, त्यावर तुम्ही फार गंभीर विषय या ठिकाणी चर्चा घेतलेला आहे. काय सरकारने करावं यातून शेतकऱ्यांची सुटका कशी? जे कोण शेतकरी बांधवांच्या तोंडून जे ऐकलं ते नाही ऐकलं. आणि ते सरकार जर ऐकलं असेल तर त्यांनी ते ऐकलेलं पचवलं कसं, हा मोठा प्रश्न. कारण जर शेतकरी इतकं आता कुठे झाला असला तर सरकारनं गांभीर्य दाखवणं खूप गरजेचं. कारण भाषण करून नाही चालणार, शेतकरी बघला पाहिजे. भाषण करून नाही चालणार. सरकारनं जर गतिशील झालं ना तर शेतकरी खूप प्रगतशील होऊ शकतो. थोडे धोरणात्मक निर्णय बदल करणं एवढी त्यांची अपेक्षा आणि ते सहज शेतकरी. तर पण याच्या पाठीशी आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. गावखेड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा ताकदीनं लढलं पाहिजे, सुद्धा दाखवलं पाहिजे. हे बघा, आम्ही माझ्याकडे यावं किंवा याबद्दलचा त्यांनी का लढावं, सगळ्यांनी मिळून का लढावं. शेतकरी मात्र घरातला जर एक झाला ना काही होऊ शकतात. मी तुम्हाला माझा अनुभवच नाही तर सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो. जर शेतकरी उठला काही पण निर्णय सरकारला बदलावा, भले ते केंद्रातले असो किंवा ते राज्यात बदलावे. आणि मग त्याचं काही कारण असेल ते कारण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शेतकरी नेता असो किंवा शेतकरी दोघं सारखेच, दोघं पण सारखेच. ते शेतकरी घरातले म्हणून सगळ्याच नेत्यांबद्दल शेतकरी शेतकरी घरात लहान मोठा त्यांच्यात कुणी नाही. मला नाही वाटत हे मोठी लहान मानत असतील. तर जूट असली पाहिजे या मताचा मत. त्याशिवाय आपल्याला न्याय नाही भेटणार. ते होईल पुढच्या काळात 100% होईल. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मी काम करणार. तुम्हाला त्याच्यासाठी आंदोलन करायचं महाराष्ट्र समाजावर 90% शेतकरी तुमच्या पाठीशी. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आता फार मोठा लढा उभा करावा लागेल. नाही, जीवन जर होईल नसलं तर एका प्रश्नालाच प्रश्न सुटणार नाही. त्यांच्या आजूबाजूचे जे आवाजून प्रश्न उभा राहिले सगळ्यालाच तडीच न्यावं लागणार आहे. एक एक करून आपण सगळ्यावरच एकदाच नाही राहू. त्यामुळे आपण एक एक जर तडीच त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले. आणि 100% हे मराठा आरक्षणाचा जुळाचा प्रश्न आहे. कारण याच्यासाठी खूप पोरांचे बलिदान गेले. जो तडीच गेला ना शेतकऱ्यांसाठी येणार बघतोच. कारण मी शेतकऱ्यांनी घरातला मला ते खूप वाईट वाटतं. परंतु आता तर ज्वलंत विद्यार्थ्यांचा प्रश्न मला महत्वाचा आहे. कारण 9 वर्ष ऍडमिशन आता आणि त्यांच्या जीवनाचा प्रश्न. आणि मला एक पहिल्यापासून की मी एकाच प्रश्नाचा टाकला. एकदा घातला मी सकाळीच सांगितलं मला यातलं शेतकऱ्यांचं लढत माहिती आहे. खूप प्रश्न विचारले मला, पण मला जेवढी माहिती तेवढं बद्दल बोलू. कारण मला आरक्षणात